नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच एका पोस्टच्या माध्यमातून 5 सेकंदाचा नियम या शीर्षकाखाली फार छान विचार वाचायला मिळाला. कदाचित तो तुम्ही वाचला असेल, पण आजच्या आनंदी कट्ट्यावरून ज्यांनी वाचला नाहीये त्यांच्यापर्यंत तो नक्कीच पोहोचेल. आपल्यापैकी अनेकांना अनेकदा छोट्या मोठ्या निर्णयांमध्ये गोंधळ होतो. म्हणजे हे करू का ते करू, आता सुरुवात करू की थोड्या वेळाने करू, जिममध्ये जाऊ की नको जाऊ, असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात आणि आपण विचार करतच राहतो, हो की नाही? आणि मग या विचारांच्या चक्रात अडकून आपण अनेकदा कृती करणंच टाळतो किंवा वेळ वाया जातो. यालाच म्हणतात ॲनालिसिस पॅरालिसिस. मग या समस्येवर एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय, तो म्हणजे द 5 सेकंड रूल, 5 सेकंदाचा नियम. प्रसिद्ध लेखिका आणि प्रेरणादायी वक्ता मेल रॉबिन्स यांनी हा नियम लोकप्रिय केलाय. तर काय बरं हा 5 सेकंदाचा नियम? म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करण्याची किंवा निर्णय घेण्याची तीव्र इच्छा होते, म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे, महत्त्वाचा ईमेल पाठवायचा आहे, व्यायामाला जायचं आहे, त्यावेळी आपलं मन आपल्याला थांबवायचा प्रयत्न करायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ, थोड्या वेळाने करूया, आता आज नको, उद्या करू. तेव्हा तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. 5, 4, 3, 2, 1 अशी उलटी गिनती सुरू करून 1 मिनिटाच ती कृती करायची. आपल्या मेंदूला ना विचार करण्याची आणि थांबवण्याची संधीच द्यायची नाही. जसं रॉकेट लॉन्च करताना उलटी गिनती होते ना, आणि 1 नंतर ते थेट अवकाशात झेपावतं, अगदी तसंच करायचं आहे आपल्याला. आता हा नियम कसा काम करतो माहिती आहे का? तर आपल्या मेंदूचा एक भाग आपल्याला सुरक्षित आणि आरामात ठेवण्यासाठीच डिझाईन केलेला आहे. जेव्हा आपण काहीतरी नवीन किंवा थोडंसं अवघड करायचा विचार करतो ना, तेव्हा हा भाग आपल्याला थांबवायचा प्रयत्न करतो. मग तो आपल्याला भीती, शंका, आळस ह्या सगळ्याची जाणीव करून देतो. पण तेव्हा आपण 5, 4, 3, 2, 1 अशी उलटी गिनती करायची आहे. जेव्हा आपण असं करू तेव्हा आपल्या मेंदूच्या या भागाला आपण चकवा देऊ. आपल्या मेंदूला विचार करण्याच्या प्रक्रियेतून बाहेर काढून थेट कृती करण्याचीच प्रक्रिया अंमलात आणू. यालाच मेटाकॉग्निशन म्हणतात. म्हणजेच आपल्या विचारांच्या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवणं. आता हा नियम आपल्याला कुठे बरं वापरता येईल आणखी? तर खरं सांगू का, हा नियम आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात आपण वापरू शकतो. म्हणजे सकाळी उठण्यासाठी अलार्म वाजताच 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि अंथरुणातनं बाहेर पडा. व्यायामासाठी वापरू शकतो. जिममध्ये जाऊ की नको असा विचार मनात येताच 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि जिमचे कपडे घालायला सुरुवात करा. कामासाठी, म्हणजे महत्त्वाचा ईमेल पाठवायचा आहे किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि पहिल्या शब्दापासून सुरुवात करा. एखाद्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, माफी मागायची आहे, 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि ज्याच्याशी बोलायचं आहे त्याला फोन करा, ज्याला भेटायला जायचं त्याला भेटायला जा, ज्याची माफी मागायची आहे ती कृती त्वरित करा. वाईट सवय सोडण्यासाठी काहींना व्यसनं असतात. सिगारेट सोडायची असते किंवा जंक फूड खाणं सोडायचं असतं. मग अशी काही इच्छा झाली तर त्यावेळेस 5, 4, 3, 2, 1 म्हणा आणि आपलं लक्ष दुसरीकडे वळवा. आहे की नाही? जादूचा नियम. मग हा नियम वापरण्याचे फायदे काय माहिती आहे? तर गोंधळ आणि विलंब थांबतो. आपण फक्त विचार करण्याच्या ऐवजी थेट कृती करतो. आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा आपणच आपल्याला दिलेल्या वचनांचं पालन करू ना, तेव्हा आपल्यातला आत्मविश्वास वाढतो. आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. कमीत कमी वेळेत आपण जास्तीत जास्त काम करू शकतो. आपल्या भीती आणि शंका कमी होतात आणि आपलं आयुष्य बदलतं. छोट्या छोट्या निर्णयांमध्ये हा नियम वापरला ना, तर नक्कीच आपलं आयुष्य एका सकारात्मक दिशेने वाटचाल करायला लागतं. मग बघा, आजपासून सुरुवात करूया. ज्यावेळी आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा आहे किंवा एखादं काम सुरू करायचं आहे आणि ते करत असताना जर आपल्या मनात गोंधळ निर्माण झाला
मनाची द्विधा अवस्था झाली तर तेव्हा लगेच ताबडतोब हा 5 सेकंदाचा नियम वापरायचा आहे. हा नियम स्वतःमध्ये आपल्याला एक नवीन ऊर्जा देईल, आत्मविश्वास आपल्याला जाणवेल आणि हा नियम आपल्या आयुष्यातला एक शक्तिशाली मंत्र ठरू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मग सुरुवात करूया आजपासूनच. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.